नमस्कार मित्रांनो, तर आजच्या भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट घडला आहे. तर आता जी राणी असते ती यांच्या घरी आलेली असते, कारण की त्यांच्या घरी महाडिकांच्या घरी काहीतरी कार्यक्रम असतो आणि तिथे राणीला बोलवलेलं असतं. राणी त्यामुळे तिथे त्या कार्यक्रमासाठी येते. पण आता ह्या इंग्रजीच्या आईचा डोक्यात वेगळाच प्लॅन असतो. तिच्या डोक्यामध्ये असं असतं की आता जर राणी इथे आली आहे, मी इथे पोलिसांना बोलून त्या राणीला अटक करायला सांगेल, असं तिचा प्लॅन असतो आणि ती तो प्लॅन सक्सेस करण्याचा प्रयत्न करते. तर राणी आणि तिच्या आत्या त्या तिथे असतात. तर मग तिथे त्यांची चालू असतो कार्यक्रम. तर तिथे इंग्रजीत नसतो, तो इंग्रजीत त्याच्या घरामध्ये असतो. तर मग अचानक तिथे पोलिसांची गाडी येते आणि लगेच कुणी ते पोलीस विचारतात, "कुणी केली होती ते तक्रार? कोण आहे ते?" तर लगेच इंग्रजीची आई होते, "मी केली होती तक्रार. हे बघा ही मुलगी आहे ती. हिला घेऊन जा. हिचं नाव राणी आहे. हिने आमचं घड्याळ चोरलं आहे महागड्यातलं. ही चोर आहे ही मुलगी. हिला घेऊन जा तुम्ही. अटक करा हिला." तर मग लगेच ते पोलीस म्हणतात, "चला उचला रे हिला." तर मग त्या लेडीज पण तिथे येतात आणि त्या राणीला घेऊन जायला लागतात. राणी खूप ओरडत राणी म्हणत असते, की "मी काही केलेलं नाही आहे. माझ्यावर तुम्ही खोटा आळ घेऊ नका. खोटा आळ कशाला घेताय माझ्यावरती?" असं राणी म्हणत असते. पण तिचं कुणी काही ऐकूनच घेत नाही. तर मग तिला लगेच ते पोलीस म्हणतात, की "सोडू नका रे हिला. घ्या पोलीस स्टेशनला चला." तर राणी मागे बघते. तिथे इंग्रजीत खाली येतो. इंग्रजीतला असं वाटतं, की नेमकं काय चाललं आहे. तर बघतो तर राणीला पोलिसांनी चालवलेलं असतं. पण इंग्रजीत काहीच बोलत नाही. इंग्रजीत नुसता बघतच राहतो. पण राणी इंग्रजीकडे बघते. तिला असं वाटतं, की इंग्रजीत म्हणेल, की हिला घेऊन जाऊ नका. पण इंग्रजीत काहीच बोलत नाही. तो फक्त पोलिसांची मजा बघत राहतो. तर आता बघूया पुढच्या भागामध्ये नेमकं पोलीस इंग्रजीत थांबवेल का राणीला, की आता पोलीस खरंच राणीला अटक करतील. पोलीस हे राणीला तर घेऊन चाललेलेच आहे, पण इंग्रजीत काही बोलेल नाहीये. तर आता बघूया पुढच्या भागामध्ये जो इंग्रजीत आहे तो राणीसाठी काही करेल का आणि राणीला पुन्हा घरी आणेल का, हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.